आता एक मराठवाड्यातून धक्कादायक बातमी आहे। मराठवाड्यात रोकड दुष्काळ दिसून येतोय। मराठवाड्यातील बहुतांश एटीएम मध्ये खडखडाट झालाय। शासकीय, खासगी बँका आणि पतसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। संभाजीनगरमध्ये करन्सी चेस्ट असलेल्या बँकेनं आरबीआय कडे केलेल्या कॅशच्या मागणीपैकी केवळ 30 ते 40% कॅश मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे। एवढंच नाही तर सर्व बँकांमध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच रोख व्यवहारासाठी मिळतात। प्रत्येक एटीएम मध्ये रोज 20 लाख रुपयांचा भरणा करावा लागतो, मात्र केवळ 3 ते 4 लाख रुपये भरण्यात येत असल्याची माहिती आहे। मराठवाड्यात हा कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याचं मुख्य कारण म्हणजे आरबीआय कडून हव्या तेवढ्या प्रमाणात कॅश मिळत नाहीये। तसंच 5 राज्यातील निवडणुकांचाही परिणाम झाल्याचं तज्ञ सांगतायत। तर बीडमधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून नोटांचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। याचा परिणाम थेट एटीएम सेवेवर झाल्याचं आपल्याला दिसून येते। मी सध्या आहे एका एटीएम समोर। आपण जर बघायला गेलं तर हे एटीएम गेल्या 8 दिवसापासून बंद असल्याचे चित्र आहे। यामुळे खातेदारांना स्वतःच्या खात्यात पैसे असताना देखील आपल्याच पैशासाठी दारोदार फिरावं लागतंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 3 करन्सी चेस्ट बँका आहेत। या बँकांमधून संबंधित जिल्ह्याला चलनाचा पुरवठा केला जातो, मात्र त्यांच्याकडे देखील अत्यल्प प्रमाणात रोकड असल्यामुळे बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर जी पोस्टाची सेवा आहे, पोस्टाचे खाते SBI मध्ये असल्यामुळे पोस्टाच्या कामात देखील चलन नसल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालंय। आता ही सेवा पूर्ववत कधी होते हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।